हाय फ्रेंड्स, मी राखी. वेलकम टू एंटरटेनमेंट टुनाइट. आजच्या बुलेटिनची सुरुवात करूयात म्युझिकल ट्रीटनं. राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार शैलेंद्र बर्वे 1000ची नोट हा नवा सिनेमा घेऊन येतोय. त्यात आरती अंकलीकर, नेहा राजपाल अशा दिग्गजांचे स्वर लाभलेत. पाहुयात ही म्युझिकल टीम या सिनेमाबद्दल काय म्हणते. वायता वायता पदराले वारा भी खेटला, मी आबायावर बसली, साऱ्यायले हसली, कोणाच्या बी घरातनी कवा बी घुसली, कोणाच्या बी घरातनी कवा बी घुसली. मले बीज हरिक झाला, मले बीज हरिक झाला. खरंच मला बीज हरिक झाला. त्याचा अर्थ आहे मला खूप आनंद झालाय, कारण 1000ची नोट ह्या चित्रपटाचं म्युझिक रिलीज आज झालेलं आहे आणि त्याच्यातलं हे मी वऱ्हाडीतलं गाणं म्हटलेलं आहे आणि मी ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि आज तो दिवस आलेला आहे की आमची फुल टीम, म्युझिक टीम आणि ऑफकोर्स कॅप्टन ऑफ द शिप श्रीहरीजी, त्यांनी डिरेक्ट केलेला आहे चित्रपट. पूर्ण टीम आहे. मी काय बोलणार माझ्याविषयी, मी आता ह्यांच्याचकडे वळते डायरेक्ट. आमचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे शैलेंद्र बर्वे ह्यांनी अनेक गाणी आजवर कंपोज केलेली आहेत. नॅशनल अवॉर्ड नंतर, संहितेनंतर आता हा चित्रपट 1000ची नोट. काय वाटतंय नेमकं? काय वाटतंय म्हणजे बरं वाटतंय, खूप छान मजा वाटते. जशी नेहमीच मजा वाटते तशीच परत एकदा वाटते, पण ह्यावेळी खूप जास्ती वाटते. कारण एकतर नॅशनल अवॉर्ड वगैरे सगळं, त्याच्यानंतर येणारा चित्रपट याच्याकडे खूप उत्सुकता लागलेली असते लोकांची सुद्धा, माझी सुद्धा लागली होती की काय आता माझं होईल पुढे का, किंवा मी काय करीन, काय होईल म्हणण्यापेक्षा. पण फार मजा आली. 1000ची नोट नावाचा चित्रपट केलाय आणि त्याच्यातली गाणी झाली आहेत आणि ती करताना परत सगळं काही विसरून, सगळे प्रेशर सगळं बाजूला फेकून एकदा परत फार सुंदर एक प्रोसेस एन्जॉय केली आहे आम्ही लोकांनी काम करताना. ऑफकोर्स त्या प्रोसेसमध्ये खूप काही वेगळ्या गोष्टी करण्याची संधी मिळाली. मुळात चित्रपट वऱ्हाडी डायलेक्टमध्ये असल्यामुळे त्याची भाषा, त्याच्या भाषेतला बारकावा, त्या काही गोष्टी ऑब्झर्व करून त्याच्यातली गाणी करताना सुद्धा म्हणजे किंमत तुले बोलताना सुद्धा त्याला एक सडन हेल आहे. तर तो जो हेल आहे त्या लँग्वेजची पण एक ब्युटी आहे, तर ती मेंटेन करून सारी करण्याची गंमत आणि संधी या चित्रपटामुळे मिळाली करायला. तर त्या प्रोसेसनी फारच मजा आली. मुळात ह्या चित्रपटाची कथा फारच सुंदर आहे आणि जे माझ्या मते प्रत्येक सिनेमात कथा ही स्टार असते आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर इतकी सुंदर कथा आहे. म्हणजे मी जेव्हा आम्ही श्रीहरी आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा असेंब्ली बघितली फिल्मची, अख्ख्या बेसिक एक लॉंगर कट जो होता तो आम्ही बघितला, तेव्हा मला आठवत आहे की मी माझ्या म्युझिक टीम बरोबर बसून बघितलं होतं. एक 5 मिनिटं मी एकमेकांशी कोणीच बोललो नव्हतो त्या स्क्रीनिंग नंतर, कारण फार वेगळ्याच पद्धतीचे प्रश्न आम्हाला स्वतःलाच पडले होते. म्हणजे मला तरी पडले होते की माझा एक्झिस्टन्स काय आहे, मी कोण आहे, माझ्या आयुष्यात 1000 रुपयाच्या नोटीचं काय महत्त्व आहे आज, असे अनेक वेगळ्या लेवलचे प्रश्न माझ्या स्वतःच्या मनात पडले होते. ऑफकोर्स श्रीहरीचं वेगळं एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतं, पण जेव्हा मी एक वेगळा माणूस म्हणून जेव्हा बघत होतो तेव्हा मला प्रचंड हे प्रश्न पडत होते की आपल्याकडे 1000 रुपयाची नोट असेल तरी आनंद किती हजाराचा आहे आपल्याकडे, किंवा तो आहे का, किंवा तो अनुभवण्याचा वेळ आहे का, किंवा वेळ का नाही आहे वगैरे, असे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न माझ्यासमोर येत गेले. कुठेतरी काय म्हणतो आपण त्याला, थॉट प्रोवोक झालो मी झालो. म्हणजे आय डोंट नो, जसं तू म्हणाला की खूप वेगळ्या शेड्समधनं माणसं जगत असतात आणि ते जगत राहतात, तसंच काहीसं ह्या चित्रपटात घडतंय. पण आनंद किती मोठा आहे आणि तो छोट्या गोष्टींमधनं किती मोठा मिळतो आणि मिळू शकतो, या गोष्टीवरती लाईट टाकणारा विषय आहे.
आणि त्याची गाणीसुद्धा त्याच्यात एक 5 गाणी आहेत, 4 फिल्ममध्ये आहेत, एक नाही आहे फिल्ममध्ये. पण म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की आम्ही पहिल्यांदा ही प्लेलिस्ट आत्ता ऐकली रिलीज वेळच्या वेळेस, कारण गाणी गाऊन आम्ही स्टुडिओच्या बाहेर निघतो आणि कळतच नाही पुढची गाणी काय होतात. Right. तर आज 5 वेगळ्या पद्धतीची कम्प्लिटली डिफरंट जॉनराची गाणी करताना नेमकं आणि कशी ती सिच्युएशन आली. आणि मुळात 1000ची नोट हा चित्रपट करताना गंमत ही झाली आहे की मला सगळेच जण म्हणतात की 5ही गाणी वेगळ्या पद्धतीची किंवा 4 गाणी वेगळ्याच पद्धतीची आहेत, असं कसं वगैरे, वेगळ्या लोकांनी केल्यासारखी वाटतायत एकाच अल्बममध्ये गाणी वगैरे. तर मला ना ह्याचं श्रेय ॲक्च्युली कथानकाला द्यायचं आहे आणि मला श्रीहरीला द्यायचं आहे ॲज अ डिरेक्टर. कारण ही जी वर्सटॅलिटी आहे किंवा ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या झोन्स जे उघडलेत ते ह्या कथानकाचा जसा प्रवास घडतोय तशी त्याच्याबरोबर ती गाणी येत आहेत आणि काही गोष्टींना धरून ती गाणी येत आहेत. त्याच्यामुळे मुळात ह्याचा विचार केला गेलाय. तर त्याच्यामुळे कदाचित माझ्यातल्या काही अनटॅप एरियाज मी स्वतः या निमित्ताने टॅप केल्या. त्याच्यामुळे आय वुड लाईक टू गिव्ह द क्रेडिट मोर टू द स्क्रिप्ट अँड ऑफकोर्स श्रीहरी, बिकॉज त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह अख्ख्या म्युझिककडे बघण्याचा होता. तर त्याच्यामुळे दॅट इज वन ऑफ द आय थिंक द काय म्हणतो आपण त्याला रिझन्स वाय सो मेनी डिफरंट म्हणजे एक मला वाटतं आरतीताईंनी गायलंय. म्हणजे एक ओवी आहे चित्रपटात जी अगेन श्रीहरी जसं म्हणतो की ती ओवी, ती ट्रेडिशनल ओवी वाटायला हवी पण ती चाल ओरिजिनल हवी. आता ओवीला एक सर्टन फॉर्मॅट असतो आणि पण तरी चाल, आता शब्द जर ओरिजिनल आहे तर चाल पण ओरिजिनल असायलाच हवी. हेही एक त्याच्या मागचं चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण ऑफकोर्स आरतीताईंनी ती गोज विदाउट सेईंग की इतकी सुंदर गायली आहे. त्या कॅरेक्टरची मॅच्युरिटी, त्या सिच्युएशनची ग्रॅव्हिटी, त्या गाण्याची काय म्हणतो आपण त्याला, गाण्याचं ओव्हरऑल एक इमोशन, या सगळ्या गोष्टींना आरतीताईंनी म्हणजे 100 नाही 200% नाही म्हणजे त्या दरवेळीच करतात. तर केलेलं आहे. आणि सिनेमात जेव्हा ते येतं तेव्हा त्याची फारच तो अनुभव, एक्सपिरियन्सच वेगळा आहे, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स वेगळा आहे. जसं तुझं गाणं पण एक वेगळ्याच पद्धतीचं आहे की त्या आजींचं एक फार आनंद म्हणजे जसं व्यक्त म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, एक फार सुंदर आयुष्यातल्या मुमेंट्स आपण रिव्हिजिट करतो. तर तो आणि त्याचा एक चेंज ओव्हर पण आहे. आणि आता ते प्रचाराचं गीत इतकं युनिक झालेलं आहे कारण आय थिंक यू गॉट अ ब्रीफ की ते रिप्ड ऑफ वाटायला हवं आणि ते ओरिजिनल असायला हवं. हा सांगेल जास्ती. जे गाणं देणारे जे विवेकनी गायलंय ते शैलेंद्रला बोलताना आमचं जेव्हा डिस्कशन चालू होतं तेव्हा माझं असं होतं की आपण असं विचार कर की आपण किंवा रिक्षातनं किंवा बसमधनं किंवा ट्रेनमधनं किंवा गाडीनं असे मुंबईत चाललो आहे आणि हे कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये एका प्रचाराचं गाणं चालू आहे असं वाटायला पाहिजे. पण एक चॅलेंज आहे की आपल्याला ओरिजिनल ट्यून पाहिजे आणि ओरिजिनल लिरिक्स आहेत, तर ते तू मॅनेज करा. सो जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की जर 100 पैकी 100 देऊ शकतो तुम्ही याला 101 तरी कमीत कमी देईन. मग आता विवेककडे तर वळलंच पाहिजे. ह्या गाण्याविषयी एवढं बोलून झालेलं आहे. विवेक, इनफॅक्ट विवेक आणि मी खूप जुने मित्र आहोत आणि मी ना ह्याच्या मागे लागायचे की मला शैलेंद्र बरोबर एक करायचंय कधीपासून. मी ह्याला ना थोडा मस्का लावून वगैरे एकदा तरी भेट होऊ दे माझी जरा, असं करत करत फायनली विवेक हे एक दुआ आहे ज्याच्यामुळे आम्ही सगळे कनेक्ट झालो एकत्र. आणि विवेक तू सगळं मला वाटतं गात असतो शैलेंद्रचे. तर आणि हे स्क्रॅच नंतर आता हे गाणं अल्बम मध्ये आलेलं आहे, तर त्याविषयी मी प्रत्येक गाण्याच्या जवळजवळ जन्मापासूनच असतो. दॅट्स अ बेस्ट पार्ट टू बी बीइंग अ सिंगर. आणि जरी मी स्क्रॅच गात असलो तरी पण त्याच्यानंतर जे मी स्टुडिओत जाऊन फायनल गातो गाणं तेही पण मी पासूनच गातो. म्हणजे असं नाही की नाही आपल्याला माहिती आहे आपण असं गाणार, असं नसतं. तो तसंच असतो की असं असतं की नाही, असं असतं की तो आपल्याला पहिल्यापासूनच सांगतो गाणं आणि ते त्याच्यामध्येच चालू असतं. आणि तो एवढं सगळं
की आपल्याला वाटतच नाही की आपण गातोय, तोच गातोय आपल्यात येऊन. एक्झॅक्टली. तर त्याचा जो आनंद असतो तो वेगळा असतो. हे म्हणजे प्रचाराचं गाणं आहे ना, पण असंच आहे की गाणं तसं असलं पाहिजे पण तसं नसलं पाहिजे. हे गणित खूपच सुंदर आहे ते. आणि ते गाण्याचे शब्द पण छान आहेत. देणार वोट तू देणार, अरे वोट तू देणार, गैया को देणार रे, हम्मा को देणार रे, देणार वोट तू देणार रे. फारच इंटरेस्टिंग आहे. वोट तू देणार देणार वोट तू देणार देणार वोट तू देणार देणार वोट तू देणार को देणार हम्मा को देणार गैया को देणार हम्मा को देणार. लोगों के हैं हमको नेता, लोगों की है हमको चिंता, इस देश के है हम नेता, इस देश की हमको चिंता. सुन मेरे भाई मेरी माई जान बोल देना रे, वोट तू देना रे, देना रे, वोट तू देना रे. आता वेळ झाली एका शॉर्ट ब्रेकची. तुम्ही पाहत राहा एंटरटेनमेंट.